विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी मोक्षधाम परिसरात 10 जूनपासून अन्नत्याग आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी सुरू केले। स्मशानात आंदोलन करणारे जिल्ह्यातील हे पहिलेच आंदोलन असून शेतकरी, कर्जमाफी, दिव्यांग बांधव, भूमिहीन मजूर अशा अनेक मागण्यांना धरून अन्नत्याग आंदोलन नवेझरी येथील स्मशानभूमीत सुरू आहे। महेंद्र भांडारकर यांनी जीव गेला तरी चालेल, परंतु आंदोलन सुरूच राहणार असल्याचं ठामपणे N24 मराठी न्यूजला सांगितलं। या आंदोलनात शेतकरी, भूमिहीन मजूर, दिव्यांग बांधवांसह अन्य नागरिक सुद्धा आंदोलनस्थळी बसून असल्याचं चित्र दिसून येतं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। अन्नत्याग आंदोलनस्थळी आपण बघू शकता की दिव्यांग काही बांधव सुद्धा इथं आले आहेत, बरेचसे शेतमजूर सुद्धा आहेत आणि भूमिहीन मजूर सुद्धा आहेत। तर आपण जाणून घेऊया दिव्यांग बांधव जे आहेत त्यांच्या काय समस्या आहेत आणि का बरं ह्या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झाले, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। मी दिनेश पटले, दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे जिल्हा सचिव आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचं जिल्हा संयोजक म्हणून जिल्ह्यामध्ये काम करत आहे। जेव्हा आम्हाला माहिती पडलं की भाऊ या प्रकारचे आंदोलन करत आहेत, त्यावेळेस आमच्या अंगामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होते आणि त्यावेळेस आम्ही या संघटनेच्या वतीने आंदोलनासाठी तयार असतो। तर आज भाऊंचे आता जे निर्देश देणार आहे त्या आंदोलनासाठी आम्ही तत्पर आपल्या दोन्ही संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी तयार राहणार आहोत। आणि महत्त्वाचं असं आहे की 75 वर्षाचं जे सरकार गाजावाजा करत आहे, परंतु या 75 वर्षीसुद्धा ज्याला हात नाही पाय नाही या दिव्यांग बांधवांना आपल्या आंदोलनासाठी, आपल्या मागण्यांसाठी वारंवार जे रस्त्यावर यावं लागते, म्हणजे सरकार आणि प्रशासनाचे नाचक्य आहे। आणि एवढे बेश्रम लोक हे प्रशासनामध्ये आणि सरकारमध्ये कसे निवडून जातात हे आम्हाला एक आश्चर्य वाटत आहे। आणि या लोकांना जर एवढं केल्यावरही जाग येत नसेल तर निश्चितच आपण त्यांच्या मंत्रालयामध्ये घुसून किंवा कलेक्टरच्या ऑफिसमध्ये घुसून आपण त्यांना जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्यांना आपण त्यांच्या कार्यालयात जाऊ देणार नाही, अशा प्रकारची ठोस भूमिका या ठिकाणी घेणार आहोत। आणि निश्चितच या आंदोलनाला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही भांडारकर भाऊ आहेत आणि बच्चू भाऊ आहेत त्यांच्यासोबत आमची दिव्यांग कल्याणकारी संघटना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आम्ही पूर्ण ताकदीनिशी सोबत राहतो। मी आहे सध्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील स्मशानभूमीमध्ये। चक्क प्रहार पक्षाचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत महेंद्र भांडारकर यांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। त्यांच्या बरेचशा मागण्या आहेत। आपण पाहू शकता की 8 तारखेपासून बच्चू कडू जे संस्थापक आहेत प्रहारचे, त्यांनी सुद्धा जे आहे अमरावती येथे अन्नत्यागचे आंदोलन केले आहे। तर आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा जे प्रहारचे जिल्हाध्यक्ष आहेत महेंद्र भांडारकर हे अन्नत्याग आंदोलन करतात आणि आपण ह्याच ठिकाणी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांच्या मागण्या काय होत्या आणि हे अन्नत्याग जे आंदोलन आहे हे कुठपर्यंत त्यांचे चालू असणार, आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूयात। मी प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, आदरणीय बच्चूभाऊ कडू मोजरी इथं शेतकऱ्याच्या मागणी घेऊन बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे। आम्ही 8 आणि 9 तारखेला माननीय बच्चूभाऊच्या त्या आंदोलनाला समर्थन देण्याकरता तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने, जिल्हा सचिव महेंद्र नंदागौडी, मी आणि आमचे संपूर्ण 40-50 कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो। परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आज आंदोलन आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही सुद्धा नवेझरीच्या मोक्षधाममध्ये परिसर निवडला। कारण नवेझरी हे गाव महाराष्ट्राच्या सगळ्या गावापासून आगळं वेगळं आहे आणि ही राष्ट्रसंताची भूमी आहे। आचार्य विनोबा भावेंनी इथे त्यागाची भूमिका ठेवून इथल्या शेतकऱ्यांनी जमिनी दान दिल्या। अशा ग्राममंडळ गावाच्या मोक्षधाममध्ये आम्ही आंदोलनाला बसलो। आमच्या काही मागण्या आहेत। शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये या सरकारने मते मिळवली आणि सत्तेमध्ये आले आणि ते म्हणत होते
सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही. त्यांना आठवण करून देण्यासाठी रायगडच्या पायथ्याशी पाचोळा येथे आंदोलन करण्यात आलं. त्यामध्ये काही मागण्या मंजूर करण्याच्या बैठकासुद्धा लावल्या, परंतु आतापर्यंत शासन परिपत्रक काढण्यात आलेले नाही. त्याच अनुषंगाने त्यानंतर मशाल आंदोलन आमदारांच्या घरावर करण्यात आला. मुख्यमंत्र्याच्या घरासमोर रक्त देऊन आमची आंदोलन केलं, परंतु या आखरीचे आणि शेवटचे आंदोलन आहे की आम्ही मरण पत्करू, परंतु शेतकऱ्याशी कुठे दगाफटका करणार नाही, अशी बच्चूभाऊची फेसबुक पोस्ट आहे. आणि त्यांनी त्या आधारावरच आम्ही सुद्धा प्रण केला की आपण या शेतकरी, दिव्यांग, शोषित, पीडित वर्गासाठी आपल्या जीवाचं बलिदान जरी झालं, परंतु आपण यांना हक्काने नाही मिळेल. कारण समाजामधले आज बी काही घटक आहेत की त्यांना शासनानं काही दिलेले नाही. शेतकऱ्याच्या कृषीमालाला भाव नाही मिळत, म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्याच्या पेरणी ते कापणीपर्यंतचा भाव MRSमध्ये करावा. ज्याला 2 हात नाही, ज्याला 2 पाय नाही, बरोबर बोलता नाही येत, त्याला डोळ्यानं दिसत नाही, अशा दिव्यांग बांधवाची एक छोटीशी मागणी आहे 6,000 मानधनाची. हे सरकार पूर्ण करत नाही, त्यांना टाळकवत आहेत. मंत्रालयामध्ये आंदोलन, बरेचसे आंदोलन, पण ही सरकार कुठे गुंग्या बैराचा सोंग करून बसलेली आहे. त्याचप्रमाणे भूमिहीन बांधव जो आहे, जो शेतकऱ्याच्या बांधावर काम करत असताना रस्त्यामध्ये किंवा कुठेही एखादी दुर्घटना झाली, त्या परिवाराला कुठलाही अपघाती विमा देण्याचा या शासनाकडे या 75 वर्षामध्ये एकही निर्णय झालेला नाही आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एक आम्ही मागणी केलेली आहे की त्याच्यासाठी स्वतंत्र महामंडळ व्हायला पाहिजे किंवा शेतकऱ्यासारखा त्यांना अपघात विमा मिळाला पाहिजे. ह्या असंख्य मागण्या. अदानी पॉवर प्लांट आपल्या इथं आहे, धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे, परंतु आम्ही अधिकारी वर्गाकडे जातो, सगळ्यांकडे निवेदनं दिले, कुणीही कारवाई करायला तयार नाही. अशा वेळेस बरेचसे ॲक्सिडेंट अधीन पॉवर प्लांटच्या वाहतुकीमुळे, ओव्हरलोड वाहतुकीमुळे ते बंद करण्यात यावी. आणि महिला CRP ज्या गावागावात काम करतात, लेखापाल काम करतात, त्यांना तुटपुंज मानधनावर त्या काम करत आहेत, त्यांच्या मानधनामुळे सरसकट वाढ करावी, जेणेकरून त्याला कुठलीही अट लावण्यात येऊ नये. योगा शिक्षक आहेत, त्या योगा शिक्षकांना सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी, गोपीनाथ मुंडे आणि शिवाजी महाराज सन्मान योजना आणि सन्मान किसान योजना, याच्यामध्ये बरेचसे शेतकरी अजूनही अटकले आहेत. त्यांचा काय दोष आहे? ह्या सगळ्या मागण्या घेऊन आदरणीय बच्चूभाऊ कडू 17 मागण्या घेऊन बसल्यात. जिल्ह्याच्या आमच्या काही मागण्या, ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या सरकारला न्याय मागण्यासाठी आज या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन. आम्ही या ठिकाणून आमची अर्थी गेली तरी चालेल आणि लोकांना त्रास नाही होऊ नये, इथून अंतर बाजूलाच आहे, त्यासाठी म्हणून आम्ही या मोक्षधामचा परिसर निवडला. परंतु गांधीगिरीनं जर हे आज 2 दिवसात ऐकले नाही तर महाराष्ट्राच्या नाहीतर गोंदिया जिल्ह्यामध्ये असा आगळा वेगळा आंदोलन होईल की ना भूतो न भविष्यतो, अशा पद्धतीची व्यूहरचना करून आम्ही भगतसिंग स्टाईलने आंदोलन करण्याचा आमचा मानस झालेला आहे. आणि भाऊचे आदेश आले की आम्ही त्या पद्धतीने आंदोलन करू. आणि जोपर्यंत भाऊ अन्नत्याग आंदोलनावर उठणार नाही तोपर्यंत मी सुद्धा या अन्नत्याग आंदोलनावरून उठणार नाही असा प्रण करून बसलेला आहो. या ठिकाणाहून जीव गेला तरी बेहतर, पण मागे हटणार नाही, ही माझी संकल्पना मी भाऊला सांगितलेली आहे. आणि त्या अनुषंगाने मी इथं बसलो. जय प्रहार, जय हिंद, जय महाराष्ट्र. जीव गेला तरी चालेल, तरी पण मी ह्या अन्नत्याग आंदोलनावर उठणार नाही, अशी ठाम भूमिका प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भंडारकर यांनी मांडली आहे. N24 मराठी करता अमरदीप बडगे, तिरोडा, गोंदिया. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.